पाहिली गंठेची पावर. राजा देवलाल भाऊ गंठनची पावर लय आहे. आम्हाला नोकऱ्या दिल्या राजा, सुशिक्षित बेरोजगारी नोकऱ्या दिल्या त्यानं. हा अळानी माणूस आहे पण कार्यक्रम फिटच आहे. आम्ही असं समजून बापा हा पागल काय करीन बा, हा काय आपलं काम करणार आहे काय, याले काय समजते. पण नाही लगादा पोहोचेल आहे पुरा. बरोबर नाका दाबते. आमदाराला परेशान केलं आणि आपले नोकऱ्या दिल्या. आता आपलं भलं झालं बा, भलं झालं गंठ्यामुळे भलं झालं, त्याच्यामुळे नोकऱ्या लागल्या. आता कसं आर्थिक अडचण दूर झाली. गंठन भाऊची पावर आहे ना, मग ते सोपी आहे का एखाद्या माग लागला की त्याच्या मागच लागते तर हात धुवून. सर्कस करते माणसाचं. पण त्या होता म्हणून तुम्हाला नोकऱ्या लागल्या. आता कसं त्याचे फायदा त्याचं स्वागत करा तुम्ही. तो होता म्हणून तुमचं सारखं झालं. नाहीतर बस तुम्हाला वावरात घरी दुसरं काही कामच नसतं. हा देवलाल भाऊ कसं त्या गंठनला आर्थिक मदत करतात समाजसेवा करण्यासाठी. तो कदलो घरून पैसे खर्च करणार आहे. त्याला काही ना काही मदत पाहिजे की नाही, तर आपल्या गावाचे प्रश्न तो मार्गी लाईन. पैसा नसला तर कुठून लाईन. फिरायला पैसे लागतातच. पहिले आपलं सारखं केल्यावर मग काय त्याला तसं सोडणार बा आपण. नाही गंठन भाऊला फिरायला पैसे महिन्याला 5,000 त्यालेच. हा बा आपण बी देतो बा. माणूस चांगला गावाच्या विकासासाठी काम करून राहिला तर आपण कायले मागे पडा. आपल्याला एक तर पगार नोकरी लागली ना, नोकरी लागल्यावर पैसा काय टेन्शन आहे. महिन्याला 5-10 हजार त्यालेच. नाही आपल्याला नोकरी करत असता गंठनले साथ बी देणार आणि आपल्याला त्याच्या डोक्यात नवीन गोष्टी टाकणं बी आहे. कारण की गावाचा विकास झाला पाहिजे आपल्या. हा पण गंठन आमदार घाल की करून टाकला बा. हातपाय जोडले ना बा आमदारानं गंठनच्या समोर. म्हणजे किती पावर आहे गंठनची, ताकद किती आहे गंठन मध्ये. गळ तुम्ही ना काहीच पाहिलं नाही रे बा. मोठमोठे साहेब हातपाय जोडतात गंठनले. काय माहिती आहे गंठनचा अभ्यास लय आहे. माणसं तशात ते आमदार किस गली में खसखोस आहे रे. असे तर लय झोको देतो गंठन म्हणतात ना त्याले. हा बा गंठनच्या पुढे आमदार काहीच लागत नाही बा. याच्या नानी पुरी स्वप्नात आणली ना, पाया पडला गंठ्याच्या हा आमदार. या हराम करायला तसंच पाहिजे होतं असं आयच्याले. लय खाल्लं ना त्यानं, नुसतं घेऊनच चालू आहे त्याचं घरी. आज 25 पिढे कमवून ठेवलं. आणि आता आपला जर विचार करत नाही तर मग असा माणूस भेटलाच पाहिजे त्याला, झोकवणारा त्याला. हो गळे हो, घोर झाला गळे हो. काय झालं बुडे बा? अरे बाबा गंठ्या रे का बाईनं आरोप लावला ना. बाबा बुडे बापू ना. अरे बापा तू मागं घरकुलाला साहेब, तो जलात नाही घातला गंठ्यानं. त्याच्या बायकोनं, त्याची बायको घरात बसली होती गंठ्याच्या. ती म्हणते याने इज्जत लुटली म्हणते गंठ्यानं बाई. असं झालं काय? चांगल्या माणसाच्या मागं हे फेदोळ लागणारच आहे ना. गंठन किती इमानदार आहे. या बाईनं चाल केली. आता चांगला वांगला करू नका. चाला आठून पटकनी लवकर त्या गंठ्याला सोडा लागते आपल्याला. काय तर बस त्याला जलात घालतात बरं. ते त्या बाईला समजून सांगा लागते. आम्ही बोललो पण ते मेळ नाही आला. तुम्ही सारे चाला तरी चला. हा बुडे बा चला. गंठन बाईले काही म्हणू शकत नाही. कोणा बाईसोबत बोलत नाही, काही नाही. बाई पाहिले सरम ते विचारा. आणि हे बाई म्हणते यानं इज्जत लुटली. कोणती आहे ती पालागिनी, तेच बघत असेल छायाजी पालागिन कोण आहे त्याचा. काय बा कोण कोणावर कसा आरोप लावीन, कसा बदला घेईन काही सांगता येत नाही बा. आणि याच्यामध्ये आपल्या गावातली मोठमोठे असतील बरं. हो त्याईनं ते मिळून मिसळून शाळा भरवला आहे गंठनची. म्हणाले देवलाल भाऊ गरीबा पोराला नोकऱ्या दिल्या त्यांना, गरीबाला घरकुल दिले. मग याची ठणक लिहिली ना चांगली. माझा कुठे काढा तर बरोबर काटा काढला गंठ्याचा. पण आता यायचंय आपल्याला काटा काढला नाही. बरं चला रे बाबा, बडबड करू नका, पटकन चला लोक चला. इज्जत लुटली कसं करू साहेब. माझ्यावर हात टाकला याने, बडजबरी केली, माझे कपडे पाडले. काय करू साहेब मी आता. साहेब माझ्या गजाची गजन ढिंड काढा. बाईची इज्जत लुटून टाका. हा दिवसा ढवड्या गजन ढिंड काढायची. साहेब या गजा बच्चा सोडू नका. लुच्चा काही नाही, ते सर्व होणार आहे. याचा तो पुरा पिशार निघणार आहे ना लुच्च्याचा. का रे चांगलं करता असे वाईट कामं करून राहिला. काय रे भामटे, तुम्ही परमिशन द्या. 2-4 लाता कंबळात मारतो, आता पिशार काढतो. अटीच जाकीच ऑन द स्पॉट कार्यक्रम याचा साल्याचा. हरामखोर डुक्कर. साहेब तुम्हाला माहित आहे मी माणूस कसा आहे तर. तुम्ही तर पाहिला ना मला. मी असे धंदे करणारा माणूस नाही आहे. मी लोफर राहिला. मी कोणा बाईवर हात घातलं टाकला नाही. मग बायकोले हात नाही लावत राहिला. मी तर ये तर दूर आहे बापा. हे खोटं बोलून राहिले, मावर आरोप लावून राहिली. हे खोटं बोलत आहे का रे? मी खोटं बोलत आहे?
या शिवलाल भाऊला माहित आहे सर्व काय आहे तर हे शिवलाल भाऊ आलेच होते. लुच्च्या खोटं नको बोलू न किडे पडतील तुझ्या तोंडामध्ये मा डोळ्यानं पाहिलं ना तुनं धरेल होतं ना मॅडमले कट टरो कपडे फाडून राहिलं ना त्याचे तरी खोटाच बोलतं मी न काही केलं नाही. साहेब साहेब आम्ही ना आमच्या डोळ्यानं पाहिलं साहेब एवढा बोगस काय सांगत हानू का साहेब होती साहेब का रे खोटा बोलतो का रे खोटा बोलतो का थांब तुझा अंदर चाल तू फक्त दाखवत तुला काय कशीच ते 52 पत्त्यातली भाजी बाजीराव कसे बसतात तरी सांगतो आता. अशा लुच्च्या जायची नाही फाशी शिक्षा झाली पाहिजे फाशी राहिले त्या लुच्च्यानं केलं नाही पाहिजे धंदे बाईच्या अंगावर हात टाकणं सोपी नाही झाली समजलं पाहिजे अद्दल घडली पाहिजे. साहेब माझी बदनामी झाली ना आता मी कोणाला तोंड दाखवायला लायकीची नाही राहिली ना काय करू मी आता कसं सांगू मी माझ्या नवऱ्याला काय करू माझा नवरा पण मला एक्सेप्ट नाही करणार आता या अवस्थेत काय करू मी शेवटी आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही आता. हो मॅडम तुमच्या भावना मी समजू शकतो. चला चला घ्या बरं शिंदे हे लुच्च्याला घ्या चाल टाका गाडीमध्ये चला चला मॅडम तुम्ही बसा गाडीमध्ये पोलीस स्टेशन नेलो की दाखवते नाही हिस का आता घेतो नाही आले साहेब साहेब मी नाही करायला साहेब खरंच ना मावाची शपथ खबर खानदाची शपथ घेऊन सांगतो मी हात नाही लावलाय बाईले खरं सांगतो ना तिला काही ना कारण झालं मग तिला का घेणं देणं मी हात नाही लावला मग सारा करून घ्यायला पुरलं असतं झाटवायचं माझं जे काय फुलं राहिलं नाही तरी काय तर आता ही ऐकायला तर पोलीस तशी जेलात टाकून राहिली की नाही मग करून घ्यायला पुरलं असतं भोकात जा मग हो साहेब. बाबा किती बेसरम आहे गंठ्या किती बेसरम आहे बापा बाया पकडून राहिला बाया बिफरला हो हा बिफरला हो. आता त्याची बायको नाही भोटी सामा आता खा करून राहिला आता इले धरू की तिले धरू सगळं ठेवा आता आपल्या बायका पोरी गिरी बाया गिया साऱ्या दुनिया बदलली बरं कोण कधी काय करीन काय सांगता येत नाही. वा घंट्या कुठे सोडला तुम्ही ना कुठे गेला घंट्या घंट्या नेला पोलीस आले ना त्या बाईनं पोलीस आले बोलायला ते नेला पोलीस आले पाहतात रेप करते ना तो बाई धरते ना कशी मग आता कसं त्याची सजा भेटणार त्याला. किती बेसरम आहे तुम्ही तुम्हाला माहित आहे ना गंठ्या हे करू शकत नाही का मला बाई हे बोलू नाही शकत धरू नाही शकत माहित असल्यावर तुमचे कोणते केळी बाग कापली की हात धुवून त्याच्या मागं लागले तुम्ही गावातले आहे ना तुम्ही घंटा काय करू शकता काय नाही तर तुम्हाला तर माहित आहे पोलीस आले सांगता नाही आलं तुम्हाला सांगता नाही आलं की लेख गंठन असं करू शकत नाही तसं ते बाईनं खोटे आरोप लावले त्याच्यावर खोटे बापा रे लाईन्या पाटलाले मोठा पूर काय येऊन राहिला अरे मा डोळ्यानं पाहिलं ना त्यानं धरे रोची नको कचकनी बाई म्या दरवाजा तोडून त्या घरात गेलो ना अंदर तुम्हाला काय माहित आहे बोनस आता मागून आले हे बुडेन सांगितलं असेल तुम्हाला म्हणून आम्हाला बोलून राहिले वरून चला अटी बोलून काहीच फायदा नाही हे सारी मिली भगत आहे याची. चला पहिले आपण पोलीस स्टेशनला जाऊ तर घंट्याचे हाल काय आहेत काय नाही पाहू त्या पोलीसवाले समजून सांगू आपण. चला हे हरामखोर तर काही आपल्याला साथ देणारच नाही याई ना यायची काय मिली भगत होती मिळून जे काही करायचं होतं यायले ते केलं याई ना आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. चला यायच्या रान्य लागेल पुरं यायला माहीत असल्या ठाऊक असल्यावर. अरे दुसऱ्याची माय बहीण ते आपली माय बहीण कोण्या बाईवर हात टाकीन हा लुच्च्या तुम्ही म्हणता त्याला चांगला आहे का हात टाकणं बरोबर आहे काय एखाद्या बाईले धरणं बरोबर आहे का तुमच्या घरात आला तुमच्या घरच्या बाईला कोणाला धरलं तर तुमच्याली सोडायला सांग काय ते आता बोलूच नका तुम्ही चला आपण चला याची जे बोलायला नाही परत चला गडे हो बंद गाव खिलाफ झालं गडे त्याचं तो चांगले कामं करून राहिला ना कोणाला चांगलं नसते दिसत वांगलं दिसत असते. जाऊ दे चांगल्या माणसा मागे जी फेजोड असतात आता यायली माहीत आहे की त्या बाईनं काहीच नाही करेल पण याची गाणं दुखेला म्हणून हे कसं साथ देऊन राहील त्या बाईले. चला तू ये बरं आहे गड्या बसल्या मस्त दुकान चालवतो तू हा धंदा काय खरा आहे का बा उदारीचा सारा धंदा आहे राजा वावरात जायला पुरते कसं काम करायला पुरते पण हे रुपया जमा नाही करायला पुरत काय सांगा तुम्हाला उदारी अटकली की नाही बस सोनू उदारी आज ना उद्या भेटते पण का सावलीत तर बसेल असल्या का पंखा लावून कूलर लावून गरम आम्हाला मरा लागते बा उन्हात काही पुरत नाही हो बापा हे मी तर बंद करायला लागेल हा राजा काय पुरत नाही बा आपल्या गावात सारं उदारीच खाणार आहे बा घेऊ त्याच्या बापाला देऊ नये रुपये फेकून नाही मारत गावातले लोक 4 खेप उदारी मागायला जा लागते. हो तू तर 10 वर्ष झाली म्हणून राहिला बंद करतो मग बंद काही करणं नाही झालं फक्त कसं बोलायच्याच बातात गाण खायला आता असं का माझ्या गाडी दिव काय ना कधी 4 येते माणसाला जाऊ द्या खायचं काय बंद करता गावाची सेवा करून राहिलो आपण
तर दुसरं किराणा दुकान नाही गावामध्ये, काय नाही, लोकांचे त्रास होईल ना मग. असा काही सांगत नाही तो, घर बसल्या रोजदारी कमवून राहिला, 1000 रुपये रोज कमवतो म्हणून कळाल मुंड्या मोडणं चालू आहे. 10 रुपये साबण 15 रुपये विकणं चालू आहे. 40 रुपये किलो साखरा 45 रुपये किलो विकणं चालू आहे. 140 रुपये किलो तेल 160 विकणं चालू आहे. हे नाही सांग 10 रुपये 20 रुपये प्रत्येक वस्तू मग घेणं चालू आहे. कमाई सण चालू आहे. हे सांगते बा तो, गावात एकच दुकान आहे, समाजसेवा. अरे काय कोणती समाजसेवा तुझी, सारी लुटारू समाजसेवा आहे तुझी. काय बोलून काय राहिले तुम्ही. अरे बापा आणायला खर्च नाही लागत का, गाडी सांगा लागते बापा, माल वाटलो का लागते. आणि आपल्या गावात काय एका दिवशी जाते का कोणती वस्तू सांगा. आता महिना मा उरावर मला बघावं लागते. मग मी पैसे खर्च करेल नाहीत का, मग सांगा बा वसूल नाही करावं लागतील का. आता मी काय जास्त घेतो का. आता कुठेही गेले तुम्ही कोणतंही सामान आणले तर भाडं तोडा लागते की नाही, तेवढं तर काढा लागेल ना बा. हा मग एवढं लुटतात का, 2, 4, 5 रुपये, पण 10, 15, 20 रुपये का लुटणं लावलेलं का तुला किराणा दुकान मध्ये. तुम्ही राजा काही बोलत राहता मग पटत नाही तुमचं माय. मग सरपंच काय नामदेरा. अरे बा गंठ्याचा काही बघला बा, आपल्या गावातला गंठ्या उभ्या बाया धरून राहिला बा. आता त्या साहेबाची बायको बोलवली त्यानं घरी, ती इज्जतच लुटली ना बापा, त्यानं धरली ना घरात, धरली ना. तुम्हाला कसं माहित. अरे बापा या शिवलाला आवाज आला, गंठ्या मला धरून राहिला रे, दाबून राहिला रे, पकडलं मला यानं माझ्या कपडे फाडून राहिला रे. गेला शिवलाल दरवाजा तोडला गंठ्या घराचा, तर गंठ्यान बाई धरेल तिचा उरा रो. बेकार आहे राजा, पुढे बेकार आहे गंठ्या. अरे सरपंच एवढा बचाल झाला तो गंठ्या, मी पाहिलं त्याले असा कसाच करे ना हो वा. ते बाई बिचारी लोळेन पोळेन, काय तिची इज्जत गेली बिचारीची. हरामखोर पोऱ्या सायाचा हा कोणच केलं नाही आपल्या गावात, असं कोणच नाही केलं ना. हरामखोरने पुरा जायला सायाचा, जटी पाणी नसलं जटी मारा. गावात आहे का तो, घरी आहे का चला झोडू सायाच्याले. घरी ते बाई ठेवते का, त्या बाईनं रिपोर्ट दिला त्याच्या नावाचा, पोलीस आले ते नेलं त्याले जेलमध्ये. आता नाही सुटत तो. बोगस झाला तो. सांभाळून बापा सरपंच गावात मीटिंग घ्या, त्याला गावात येऊ नका देऊ. आता बरं केलं काय बा, असं वाटे ना बा बाई धरी म्हणून गंठ्या. लय बोगस काम आहे बापा, लय बोगस काम आहे सरपंच. बापा नामदेव जो वाटत नसते तोच करत असते. तो लय तुडूक करत असते बरं, पण दाखवत नसते. आता दिसलं ते तमाशा, याच्यासाठी तर समाजसेवा त्याची उपून आलती. म्हणून दगड हवा तो समाजसेवा घरी. त्याला बाया ढोपर नव्हत्या ना, आत्मीयता मिळवणं होती त्याला शाळा भरणं होती त्याची. बोगस आहे सायला. अरे बापा पुरा लुच्च्या पोर आहे तो. हा शिवलाल होता म्हणून वाचली ते बहीण आहे, तिचा धिंगाणाच होता. बेकार होत. काय बापा आता काय करता. ते बाईला इंसान आहे हो बापा, इंसान बाई आहे ते. आणि सायजानं असं केलं बा. कोणी आपल्या घरी पाहून आला तर असं करतो का धंदे. हा पोऱ्याचं काही आहे बा घंटे. चला बरं चला त्याच्या मायले सांगू. त्याच्या मायले सांगायला लागेल ना, हा लुच्चा तुझ्या पोऱ्या कसा आता. त्या बुडीचे कान उचला लागतील ना, बुडीतले गाई देते त्याची. हा सरपंच चला त्याच्या मायजो चला. त्याच्या मायले सांगू ना. चला माझी इज्जत लुटली ना, माझ्यावर बळजबरी केली, त्या गंठ्यानं बळजबरी केली, माझ्यावर जबरदस्ती केली, माझे कपडे फाडले, माझ्या डोळ्याला मारले त्याने. मॅडम तुम्ही बसा बरं, आधी बसा. मॅडम काय बसता मॅडम, माझी अवस्था बघा ना काय केली. त्या गंठन कुमारनं काय केली, माझी अवस्था बघा ना. माझ्यासोबत त्याने जबरदस्ती केली त्याने माझ्यासोबत. हो मॅडम, आम्ही समजू शकतो की तुमच्यासोबत वाईट झालेला आहे. तुम्ही बसून घ्या. तुमच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहे. त्याला आपण अटक केलेला आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, त्याला सजा द्या. आता बाईवर हात टाकणं म्हणजे सोपी नाही ना. मॅडम बसा तुम्ही. मॅडम मी आता काय करू, मी माझ्या नवऱ्याला कसं तोंड टाकू. या गंठ्याने माझी इज्जत लुटली ना, काय सांगू मी माझ्या नवऱ्याला, काय सांगू, कसं तोंड टाकू मी. आता कुठलीच नाही राहिली ना मी. मॅडम सांगा ना आता काय करू. मॅडम काय करू मी आता, का आत्महत्या करू का मी. कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला त्याने. मी माझ्या नवऱ्यासोबत काय बोलू, काय सांगू माझ्या नवऱ्याला. अशी आहे तुमची बायको, अशी खरकटी. मॅडम रडू नका तुम्ही, आम्ही कसं त्याला शिक्षा देणारच आहोत. त्याने मोठा गुन्हा केलेला आहे ना, पाप केलं त्याने, तो आहे ना आम्ही अटक केलेला. तुम्ही काळजी नका करू. मॅडम त्याची सुटका करूच नका, त्याची सुटका झाली नाही पाहिजे मॅडम. त्याने माझ्यावर हात टाकला, बळजबरी केली त्याने
माझ्यावर. तुम्ही काही काळजी करू नका, त्याची सुटका नाही जाय मॅडम, सुटका नाही त्याची, त्याला जलद भोगा लागेल. बाईवर हात टाकणं सोपी थोडी आहे लुच्चा. दाखवतो त्याला मॅडम, त्याचा पिशार आजच घेतो, आजच पिशार काढतो त्याचा. तर मी काय करू, कोणाला तोंड टाकू आता? काय अवस्था केली त्याने माझी. आता मी काय जीव देऊ का की कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली. माझा नवरा मला वागवेल का आता अशी? त्याने माझ्यावर हात टाकला, बळजबरी केली. हे जर माझ्या नवऱ्याला माहित पडलं तर माझा नवरा काय म्हणेल? मला हाणून देईल घराच्या बाहेर. मी कुठं जाऊ, कुठं जाऊ? बरे माझ्याकडे जीवच देणं आला ना आता. बाकी काही नाही उरलं आता माझ्या आयुष्यात. जीव देण्याशिवाय काहीच नाही आता. मॅडम, अशा काय तुम्ही पागलवाणी बोलून राहिल्या? जीव देणं का सोपी आहे का? तुम्ही देसाल बी एक बाजू, पण जीव वापस येईल का? जीवन भेटते का आपल्याला बार बार? तुम्ही असं बोलू नका मॅडम. मॅडम तुम्ही यांच्यासोबत जा, यांना घरी सोडा. यांच्या मानसिक थोडा त्रास झालेला आहे यांना, तुम्ही सोडा. यांची काउन्सिलिंग वगैरे करा, एखाद्या डॉक्टरांना दाखवा यांना. ठीक आहे? हो सर, मी जाते या मॅडमला घेऊन घरी. मॅडम, मी घरी सोडून देते तुम्हाला. मी नाही जात आता कुठे, कोणत्या घरी जाऊ मी आता? मी आता डायरेक्ट जीव द्यायला जातो रेल्वे पटरीवर. काय करू मी? काय करू जीवन जगून? हे असं जीवन, हे असं काय केलं माझ्यासोबत? हे आता काय केलं? मॅडम, काही होत नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅडम. तुम्ही चला माझ्यासोबत, मी सोडून देते तुम्हाला घरी. मॅडम, तुम्ही मला सोडून देता, मला या नाही वाटून राहिलं घरी. मला नाही जा वाटत घरी. आता काय करू मी? बरं मॅडम, चला आपण बाहेर जाऊ चला. हो चला मॅडम, चला. काय वाईट आहे रे कसं? वाईट आहे, वाईट बेकार परिस्थिती असेल, बेकार. साहेब आमचा घंटे कुठे आमचा? तो काय, तो बेसरा लॉकअप मध्ये टाकला, त्या लॉकअप मध्ये. कासाठी आले टिसा, कासाठी आले? तो बाईची छेड काढून राहिला आणि तुम्ही त्याचं नाव विचारायले. अरे बापा साहेब, तो पोरगा एवढा हे आहे राजा, कोण्या बाईशी बोलत नाही, चालत नाही. कोण्या बाईची इज्जत लुटीन का राजा? इमानदार पोरगा आहे तो, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. शिलवान आहे, शिलवान. प्रश्न साहेब, घेणं नाही देणं. हो साहेब, तो पोरगा तर गंठन तसा करूच शकत नाही. आम्ही गॅरंटी घेतो त्याची. तो कोण्या बाईवर हातच नाही टाकू शकत. विनाकारण ते बाई आरोप लावून राहिली त्याच्या हरामखोर. त्यानं शाळा भरवली त्याची घरामध्ये. त्या बाईची इज्जत लुटायचा प्रयत्न केला त्यानं. पण मोठे तुम्ही आता त्याचं हे घराला आले टीचा. असं नाही केलं, तसं नाही केलं. बा कोणतीच बाई जाणून स्वतःहून बदनामी करत नसती, हे लक्षात ठेवा तुम्ही. यानं काहीतरी केलं असेल. यानं ते बाई घरी बोलवली, यानं चाणच मारायचा प्रयत्न केला, पण ती बाई तशी होती, चांगली होती ती बाई, म्हणून त्या बाईनं कल्ला केला, रिपोर्ट दिला. काय तुम्ही समजून राहिले? हा बोगस आहे. बाप्पा साहेब, तुम्हाला काय सांगा, त्याच्यासारखा माणूस नाही राजा, इमानदार. खरं सांगतो ना, आमच्या घरी दारी आहे ना बापा तो. कोणाच्या तोंडाकडे पाहत नाही. हो, बाई दिसली की तो गडी सरमते, चालला जाते. कोण्या बाईशी बोलत नाही, चालत नाही. आता काय सांगू, चाला तुम्ही गावामध्ये, बाईला विचारा तुम्ही तो कसा आहे तर गंठन. प्रश्न साहेब, मा अंगा खांद्यावर खेळलेला आहे हो तो पोरगा. खरंच तो तसा नाही आहे तो गडी, तसा नाही तो साहेब. गंठन कोण्या बाईले हवे तबे करू शकत नाही, कोण्या बाईची इज्जतही लुटू शकत नाही. अरे कितीक पोरीनं त्याला चिठ्ठ्या पाठवल्या, आय लव्ह यूच्या, पण तो पोरानं कोण्याच पुरीला प्रपोज मारला नाही. म्हणे बाई तू येणं आपलं जमत नाही. बहीण म्हणे तो, बहीण डायरेक्ट. जे पोरगी प्रेम करे तिले बहीण. एवढा राजा इन्सान पोरगा आहे तो. त्या बाईनं सडेलनं जाणून आरोप लावला त्याच्यावर, जाणून. काय सांगा साहेब तुम्हाला, खतूशेल आहे ना ते बाई. तिचा नवरा या गंठनं अंतर नाही घातला काय, त्याचीच बायको होती, म्हणून तिनं हे केलं, शाळा भरवली न्यायची. साहेब, ही सारी शाळा भरून लावली. ही केस तिच्या नवऱ्यावर केस आहे की नाही भ्रष्टाचाराची. मग तिले काढणार त्याले बाई. मग या बाईला असं वाटलं यानं करेल आहे, याच्या घरात घुसली. मग तिनं स्वतः कल्ला केला, माझी इज्जत लुटली. हे सारे नाटक आहेत तिचे, याला अटकायसाठी. आता साहेब, ते तुम्हाला सांगायचं कामच नाही ना. तुम्हाला सारं माहित आहे ना की गंठन पोरगा कसा काय आहे. तर तुम्हाला नाही मानते राजा साहेब तो. हो, मला सर्व माहिती आहे, म्हणून मी काही बोलून नाही राहिलो. मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, तुम्ही काय म्हणता काय नाही. मला माहिती आहे गंठन कसा माणूस आहे, तर इमानदार माणूस आहे. त्याला फसवण्याचा प्रयत्न त्या बाईनं केलेला आहे, हे सारं मला माहित आहे. बाबा साहेब, मग तुम्हाला माहित असल्यावर तुम्ही त्याला अंदर आणलं राजा. गाडीत बसून आणलं, जेलमध्ये टाकलं राजा त्याला. माहित असल्यावर साहेब, मग तुम्हाला माहित असल्यावर तुम्ही आणायला नव्हतं पाहिजे त्याला गाडीत बसून. त्या बाईच्या म्हटलं ऐकलं, आणलं तुम्ही जलात त्याला.
हो बाबा, जर तुमच्या गावातून त्याला जर गाडीत बसून न्या ना, तुमच्या गावातले लोकच त्याला भद मारतात तरी तुमचं पुरं गाव त्याच्या विरोधात जायला आहे ना. ते घरकुलामध्ये त्या सरपंचाले नामदेवले त्याला अटकवलं द्या ना, त्याची ठण केलं आहे चांगली. हा, आता मी एखादा छडा लावणार आहे, कोण कसा कोण प्लॅनिंगमध्ये आहे याच्यामध्ये, या बाईले कोण करायला लावले जाती. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी त्याला इथपर्यंत आणलं पोलीस स्टेशनला. अजून कंप्लेंट बी नोंदली नाही मी. हा, त्या बाईले समजून मी घरी पाठवून दिलं. काय सांगावं तुम्हाला. साहेब तुम्ही तर देवासारखेच निघले हो बापा. बापा साहेब सोडून द्या बा, आम्ही घेऊन जातो त्याला घरी, सोडून द्या. आता कसं आहे, सध्या स्थितीत मी तर काही सोडू शकत नाही. अजून जर ते बाई जर आली अटीसा, तिने जो आरोप केलेला आहे ती, तर माझून घोर होईल. कसं 1-2 दिवस इथं ठेवतो, लागल्यास तर माझा घरचा डबा खाऊ घालतो त्याला. टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण कसं 1-2 दिवस अटीसा ठेवा लागेल. बरं बापा साहेब, पण देव पावला बा. तुम्ही एवढं म्हटलं ना तर आम्हाला आधार आला बा. आजकालच्या दुनियात कोणते साहेब आहेत बापा, पैसे घेतल्याशिवाय काम नाही करत. पण तुम्ही इमानदार आहे साहेब. हा साहेब 2 दिवसांत सोडा, पण कसं सोड द्या हो बापा साहेब. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आणि आता माझून काही करू नका. गावामध्ये काय जे काही चर्चा चालू आहे त्या मुकड्यानं आहे का, कोणासोबत भांडणं तडणं करू नका. नाही तर मग कसं गावात गेल्यावर हमरी तुमरी. नाही साहेब, गावात गेल्यावर काहीच नाही बाबा. 40 रुपये आपापल्या घरी, काही घेणं देणं नाही. बरोबर या मग तुम्ही. हो साहेब. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.